Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मुली नांदायला पाठवतात, हा नांदायला सासरवाडीत आला. जरंग्या नांदायला सासरवाडीत आला, हे मात्र कौतुकास्पद आहे. जरंग्याचे दलाल, त्याचबरोबर ज्यांना संविधानच माहीत नसतंय, व्यवस्थेच्या चष्म्यातून जातीय वर्चस्व ह्या अंगाने जगणारे नालायकी विचाराचे लोक अशा प्रकारचे भ्याड हल्ले करतात. परंतु असे भ्याड हल्ले करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, हे दिवस हे काँग्रेसांचे दिवस नाहीत. भारतीय संविधानाचं खरं राज्य असलेले दिवस आहेत. माननीय मोदीजींच्या सरकारचे दिवस आहेत, देवेंद्रजींच्या सरकारचे दिवस आहेत. आणि तुम्ही जे हल्ला 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 बोलता ना, त्या गुलगुल्यांना मला सांगायचं आहे की गुणरत्न हे शिक्षणानं रॉयल बनवणार असं म्हणणाऱ्या संविधानाच्या देशातला नागरिक आहे. तुझे जे काही पानसट होते ना, जे काही तुझे दल्लाल होते ना, घोडे दल्लाल तरी चांगले असतात बे जरंग्या, ते तुझे दल्लाल होते ना चिलट्यासारखे, ते माझ्या या जोड्यावरले रॉयल जोड्यावरले की नाही धूळ सुद्धा नाहीत. आणि ते माझ्या जी गाडी आहे ना, ती बघून घ्या, आता देशातल्या रॉयल फॅमिलीमध्ये कोणाकडेच नसलेल्या गाडीत हा रॉयल गुणरत्न सदावर्त घुमता है, क्योंकि जिसका कोई नहीं होता है उसका गुणरत्न होता है. आणि डंके की चोट पे मी जालन्यात आहे. आणि जरंग्या तुला आज सांगून चाललो, जयश्री पाटलांच्या भाषेत म्हणायचं तर, जरंग्या तुला सांगून चाललो, लवकरच गाठ आपली अंतरवली सराटीत आहे. कारण अंतरवली सराटी जरंग्या तुझी नाही, बापाची नाही तुझ्या. जरंग्या तू तर की नाही, काय म्हणतात, सासूरवाडी वासी आहेस. सासूरवाडीतला आश्रित म्हणणार नाही मी, कारण सासूरवास तू म्हणजे हे एक परंपरा मात्र जरंग्याने चांगली केली. एक परंपरा चांगली केली समानतेची. मुली नांदायला पाठवतात, हा नांदायला सासरवाडीत आला. जरंग्या नांदायला सासरवाडीत आला, हे मात्र कौतुकास्पद आहे. जरंग्या